माझं नाव जान्हवी आणि माझ्या चॅनलमध्ये परत एकदा सगळ्यांचं खूप स्वागत। तर आज मी दाखवणार आहे कोबीच्या वड्या। आता कोबी म्हटलं की खूप लोकांना तो आवडत नाही, कारण त्याचा एक वास येतो असं म्हणतात लोक, आणि त्याच्यात उग्रपणा असतो थोडासा, त्याच्यामुळे तो खायला मुलांची पण इच्छा नसते तो खाण्याची। तर अशा वेळेला या कोबीच्या वड्या केल्या तर मुलं त्या वड्या झटपट खातात आणि कारण त्या लागतातच टेस्टी, शिवाय कोबी पण पोटात जाते। तर अशा या कोबीच्या वड्या यांच्यासाठी साहित्यही फारसं लागत नाही आणि त्या झटपट होणारे आहेत। तर आता आपण पाहूया याच्यासाठी काय काय साहित्य लागतं। तर इथे जवळजवळ 1 बाउल मी कोबी घेतला आहे, तो आता फाईनली चॉप करून घेणार आहे चॉपरमधनं। त्यानंतर डाळीचं पीठ म्हणजेच बेसन घेणार आहे। आता हे जवळजवळ अर्धा कप बेसन मी घेतलेलं आहे। तांदूळाची पिठी घेतली आहे, ही 1/3 कप घेतली आहे। कांदा लसूण मसाला वापरणार आहे। त्यानंतर तीळ, ओवा, धने जिरे पूड, मीठ, हळद आणि तिखट, आलं लसूण पेस्ट। आता याच्यामध्ये मिरची, आलं लसूण याची पेस्ट आहे ही। त्यानंतर थोडीशी कोथिंबीर आणि थोडं लिंबू। आता या साहित्याने आपण करूया टेस्टी कोबीच्या वड्या। बघितल्यास की कमी साहित्यात होतात। मसाले सुद्धा आपण जे रेग्युलर वापरतो तेच वापरले आहे, फक्त कांदा लसूण मसाला एक्स्ट्रा वापरला आहे। शिवाय वाफवायलाच त्याला थोडा जास्त वेळ लागतो, तशी ही वडी तयार व्हायला वेळ लागत नाही। आणि आपण त्याला डीप फ्राय सुद्धा केलेलं नाही आहे, शॅलो फ्राय केलेला आहे, त्याच्यामुळे तेलाचाही उपयोग फार नाही आहे त्यात। तर अशा या कोबीच्या स्वादिष्ट वड्या तुम्ही करून बघितल्या नसतील तर अशा प्रकारे जरूर करून बघा। आजच्या व्हिडिओत इतकंच। नवीन व्हिडिओत लवकरच भेटूया। तोपर्यंत माझ्या चॅनलला शेअर, लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।